खूप लांब म्हणजे बघतोय ना मी आता मैदानामध्ये आल्यानंतर मी स्वतः म्हणजे एक आश्चर्यचकित झालो आहे. कारण एकदम सरळ सीधा रान जो आपण बोरीच्या वारीला बघतो ना तो तसाच रान आहे आणि एकदम लांबीची पाटी आहे. तुम्ही बघू शकता. काय म्हणाले की 21ला ते कोरेगावला पळणार आहे, पण काही असं माझ्या हरकत नाहीये. त्यांनी 21ला पळावं, तिथं गुलालात राहावं आणि माझी इच्छा आहे की त्यांनी 22ला येऊन फक्त माझ्या मथुर माझ्या मैदानात येऊन एक पब्लिकांसाठी फक्त तो यावा. माझा एक असा उद्देश आहे की बाबा की आपण काहीतरी करावं, की बाबा बैलगाडी मालकांना पण बरोबर सोनं एवढ्या मैदानात असं तिनं काहीतरी करून दाखव. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे डोलखममध्ये आणि सुंदर असा 22 तारखेला बघा एक आपले किन्नर समाजाची महिला सोनूताई मुंबईकर यांच्या माध्यमातून हा मैदान संपन्न होत आहे 22 तारखेला. आणि या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी मी त्यांच्या मैदानाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तसं आपण काल बघितलं असेल, मी कालच्या दिवशी आलेलो आपले जयराम शेठ भोईर यांचा शहापूर महाराष्ट्र केसरी या मैदानात सुद्धा मी आलेलो काल. तर तिथं माझी भेट झाली सोनूताईशी आणि त्यांनी सांगितलं की उद्या भाऊ बाईट घ्यायला येणार का. तर बघा मी पोचलो. आता संपूर्ण माहिती घेऊया. तर मैदानाचं नाव असेल शिव मल्हार मैब्या केसरी. तर सोनूताईचा हा मैब्या आहे. कुठंतरी बघा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सोनूताई आपल्या सर्व नंदींना आशीर्वाद सुद्धा देते आणि तिचा एक पण चांगला असा नंदी सुद्धा आहे मैब्या. तर त्या मैबाच्या नावाने मैदान घेत आहे आणि हा मैदान आधी मला वाटतं दुसऱ्याचा मैदान होणार होता, पण आपली वरची संघटना मुंबई महाराष्ट्र राज्य आणि त्याच्यानंतर मुंबईची ठाणा रायगड पालघर या दोन्ही संघटनेच्या माहिती दर्शनाखाली आपल्याला हा मैदान आता ओपनचा मैदान होताना दिसतोय. आणि या मैदानाची संपूर्ण माहिती घेऊया. काय नियम अटी, नोंदणी कितपत झालेली आहे, लाईव्ह कोणत्या चॅनलवर असणार आहे, त्याच्यानंतर समालोचक, सुट्टी पंच, कारण बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला असतात. पण एक आज महिला म्हणून त्या काम करतात. जरी आपल्या किन्नर समाजातील असली तरी पण आपण सर्व त्यांना एक महिला म्हणून ओळखतोय सोनूताईंना. तर बघूया, त्यांच्याशीच बोलू आणि त्यांची संपूर्ण टीम असेल. चला या. तर मंडळी समोर तुम्ही बघू शकता सोनूताई इथं आता या मैदानामध्ये पोहोचल्यात आणि त्यांनी मला आमंत्रित केलं की या मैदानाचा संपूर्ण आढावा आपल्या चॅनलवरती आला पाहिजे. तर कसं होतं मैदान आपण सोनूताईला विचारूया. सोनूताई नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मैदानाचा निमित्त काय, कारण कुठेतरी बघत असाल की तुम्ही मैदानामध्ये पोहोचत असतात आणि आता थेट तुम्ही मैदान घेतात, तर नक्की काय कारण? माझा एकच उद्देश आहे की मी आज बैलगाडी क्षेत्रामध्ये कमी 3 ते 4 वर्ष आहे. मी जे बैलगाडी क्षेत्रात जेवढे नंदी आहेत, टॉपचे असो बाबा जेवढे आहेत, जे फेमस आहेत, मी त्यांना आशीर्वाद देते व त्यांच्या मालकाकडून मला काहीतरी दक्षिणा वगैरे देतात. की माझा एक असा उद्देश आहे की बाबा की आपण काहीतरी करावं, की बाबा बैलगाडी मालकांना पण बरोबर सोनं एवढ्या मैदानात असं तिनं काहीतरी करून दाखवलं. ह्याच्यासाठी ही माझी जिद्द होती, म्हणून मी माझ्या बैलाच्या नावाने हे मैदान घेते. बरोबर. आता एकदा मला सांग तारीख आणि तुझ्या जो मैदानाचं नाव असेल तो. माझ्या मैदानाची डेट आहे 22/4/2026. शिव मल्हार मैब्या केसरी 8208. बरोबर. आता मैदानाचं नाव सांगितलं, आता मैदानाचा संपूर्ण आढावा कसा काय आहे, पाठीचं काम कितपत झालेलं आहे, त्यानंतर मैदान किती वाजता आपला सुरू होतील, काही नियम अटी काय सांगशील? मैदान आपलं सकाळी 7 वाजता 7:30ला गट खाली जातं, म्हणजे 8ला गट पहिला सुटेल. 21 तारखेला लाईव्ह पडेल संध्याकाळी 7 वाजता वगैरे. आणि मैदानाचं की 100% काम झालेलं आहे, सगळं ओकेच आहे. फक्त एवढीच माझी विनंती आहे सर्व गाडी मालकांना की लवकरात लवकर तुम्ही गाड्या पण नोंदणी कराव्या. की आता गाड्याची नोंद कमीत कमी एक 300+ गाड्या नोंद झालेत. की माझी अपेक्षा आहे की मी एवढ्या मैदानाला येते, सर्व बैलांना आशीर्वाद देते, की माझी एक इच्छा आहे की सर्व गाड्या मालकांनी माझा मान ठेवून माझ्या मैदानाची येऊन शोभा वाढवावी. बघा, म्हणजे कुठेतरी विनंती केली तुम्ही आणि कुठेतरी यायला पण पाहिजे गाडा मालकांनी. कारण आज जे पण बैल मैदानामध्ये गुलाल घेऊन जातात ना, त्यांच्या डोक्यावर कुठेतरी तुझा पण हात असते. आता नोंदणी 300 आसपास झालेली आहे आणि बक्षिसाचं स्वरूप कसं असेल तो सांग एकदा. पहिलं बक्षीस 1,18,000 असेल, दुसरं 98-8208 78 म्हणजे 67,000 हा 67,000 8208 58,000 8208 38,000 8208 28,000 8208 18,8208 आणि 8,208 8,208 म्हणजे 8-9 सेमच आहे. म्हणजे 9 बक्षीस आहे. क्वार्टर फायनलला कूलर आहे, म्हणजे क्वार्टरला पण गाड्या काढल्या जातील. आणि हे कूलराचं बक्षीस जे बापसाई 2277 जे सोमनाथ पाटील आहेत ना, त्यांच्याकडून हे सौजन्य आहे. त्या बरोबर, म्हणजे 9 गाड्यांना बक्षीस कूलर. त्यांच्याकडून. आता मैदान घ्यायला खूप साऱ्या अडचणी आल्या असतील, काय सांगशील, म्हणजे कोणाचा हात पाठीशी आहे? एक बोलतात की ते जे गाववाले ज्यांचं रान आहे त्यांचा खूप साथ त्यांनी दिली मला, की परमिशनच्या बाबतीत असो किंवा सपोर्ट जो गावाचा,
की एक बोलतात ना माझ्यासारख्यांना सपोर्ट आहे किन्नर, म्हणजे आता मी किन्नर आहे ओके, तर की मला सपोर्ट करणारे लोक सपोर्ट काही करत नाहीत, पण त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. म्हणजे ह्या गावचे जे सरपंच आहेत बुद्धा म्हणून, त्यांनी भरपूर सपोर्ट केला. हे बरोबर. त्यांचंच रान आहे. बरोबर. आता हा मैदान अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्यानंतर मुंबई बिंजोर जी संघटना आहे या दोघांच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून. बरोबर. आता कुठल्या कुठल्या गारा मालकाशी संपर्क झाला इथं मैदानामध्ये येण्यासाठी? मथुरवाल्यांशी झाला आहे, नंतर डॉर्लीच्या हरणीचे जे मालक आहेत त्यांच्याशी पण झाला, पप्पू शेट्टी झाला. मी सगळे जेवढे मोठे मोठे गाड्या मला सर्वांच्या घरी जाऊन पत्रिका देऊन आले. बरोबर. काय म्हणाले मग आता मथुरच्या बद्दल काय राहुलभाई काय म्हणाले? राहुलभाई म्हणाले की 21ला ते कोरेगावला पळणार आहे, पण काही असं माझ्या हरकत नाहीये. त्यांनी 21ला पळावं, तिथं गुलालात राहावं, आणि माझी इच्छा आहे की त्यांनी 22ला येऊन फक्त माझ्या मैदानात येऊन एक पब्लिकांसाठी फक्त तो यावा माझ्या. बरोबर. किती वेळा आशीर्वाद दिले मथुरला आतापर्यंत? भरपूर, असं सांगू शकत नाही. बघा म्हणजे कारण मी कुठेतरी घाटावर पण जाते, घाटावर पण तो असतो, मुंबईला पण असतो, सांगू शकत नाही. भरपूर वेळा आशीर्वाद. नक्कीच. आता मला वाटतं या बाईटच्या माध्यमातून राहुल दादा तुमची नक्की इच्छा पूर्ण करतील. आता मैदानाचं काम तुम्ही सांगितलं 100% झाले, बॅरिकेशन किती टक्के असणार आहे? बॅरिकेड पूर्ण ऑल जे निकालापर्यंत. आता गाड्या तुम्ही सांगितलं गाड्या कुठल्या दिशेने सुटणार आहेत? तिकडून सुटणार आहे, निकाल इकडं आहे. इकडे निकाल आहे. आता निकालाच्या पुढे आता तुम्ही बघितलं असेल, आता बोरीचा वारीचा मैदान झाला, बरीचशीच मैदान मुंबईला पुढं पण तेवढीच जागा असतं, तर काही स्पीडच्या गाड्या असतात ना, तर त्या थांबायला त्यांना जागा लागतं, तर तेवढी भरपूर जागा आहे का? बरोबर, कमी 400 ते 500 मीटर पुढे जागा आहे खुली. बरोबर. आणि काही असं म्हणजे ते म्हणतात ना नदी नाला ओढा असं काही असलं काही नाही वगैरे, प्लेन रान आहे पूर्ण. म्हणजे ना हे रान आहे जे लोक जे कोकणी लोक जे भात वगैरे म्हणजे लाल मातीचं मैदान आहे पूर्ण. इथं भात वगैरे हेच करतात, पूर्ण तेच रान आहे. इथं दगड तुम्हाला कुठे भेटणार नाही. बघा. आणि किती दिवसापासून काम चालू आहे? आता मेहनत तुमची चालू आहे मी कमीत कमी आज 1 महिना झाला. 1 महिना म्हणजे बॅनर टाकून 1.5 महिने झाले. आणि सुरुवातीला हा मैदान कुठेतरी दुसऱ्याचं मैदान होता आणि मग ओपनचा करण्याच्या मागचं कारण म्हणजे ऍक्च्युली कसं माझी इच्छा होती, कारण की माझा बैल दुसरा आहे, की माझी इच्छा होती की दुसऱ्याचं मैदान. पण कसं आहे, मला सगळ्यांना घेऊन चालवं लागणार आहे. व कमिटीचं असो, जे 4 माणसं सांगतात, जे कमिटीचे बोलले सोनूताई तुम्ही ओपन ठेवा, तर मी त्यांचा मान राखून ओपन ठेवलं. बघा म्हणजे कुठेतरी जसं तुम्ही पोहोचतात मैदानामध्ये, तुमचं ऐकलं जातं तर तुम्ही पण त्यांचं ऐकतात. बरोबर. आता मैदानामध्ये समालोचक किंवा सुट्टी पंच ही टीम कुठली असणार आहे? मुंबईचे समालोचक पण असणार आहेत आणि घाटावरचे पण असणार आहेत. बरोबर. म्हणजे जे आता मुंबईला काही आपल्या मैदानामध्ये असतात, जे बोराच्या वाडीला होते तेच असणार, ती संपूर्ण टीम. म्हणजे सुट्टीला आसिफभाई मुलाने असेल, तेच असतं. आणि रणजित बनसोडे आणि किरण बेसे आणि आपला राहुल. आता नवीन एक त्याच्यामध्ये ऍड केलं, झुंजार तात्या म्हणून. झुंजार तात्या म्हणजे झांजुर्णे तात्या. बघा म्हणजे मुंबईला कुठेतरी या वेळेला झांजुर्णे तात्याचा पण आवाज ऐकायला मिळणार आहे. झालंय का बोलणं? झालं बोलणं झालंय, त्यांनी येतो म्हणले. बरोबर आहे. आता नोंदणी किती दिवसापर्यंत म्हणजे राहणार आहे तुझी? कारण कुठेतरी अजून मला वाटतं मैदानाला आज वार आहे, मला वाटतं शुक्रवार, तर किती दिवसापर्यंत सुरू राहणार आहे? हा आपल्या 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी चालू राहील. 7ला बरोबर लाईव्ह चालू होतील. बरोबर. आता मैदानाचा एक्झॅक्ट म्हणजे लँडमार्क काय येतं इथं पोहोचण्याचा? इथून डोलकम मधून 2 ते 3 किलोमीटर वरती हे मैदान आहे. तिथून वगैरे आम्ही बोर्ड वगैरे असं करेन ना की सर्व गाडी मालकांना म्हणजे समजावं, याच्यासाठी आम्ही बोर्ड वगैरे लावून ठेवेल, पुन्हा वगैरे कुठून कसं यायचं आहे. बरोबर. आता येण्याचं मार्ग कुठून गाडा मालक येणार आहेत? मुरबाडवरून आला तर तुम्ही दसई, शेनवा आणि ढोलकम. तुम्ही समजा नाशिकवरून येत असाल तर तुम्ही त्या गावाचं नाव काय, कसाऱ्यावरून पण तुम्ही येऊ शकता. डायरेक्ट वाशिले फाटा तिथून वगैरे तुम्हाला डायरेक्ट इथून डोलकम ह्याच मैदानावर ह्याच रोड जाईल. बरोबर. आता अखिल भारतीय मुंबई ठाणा रायगड पालघर संघटना बघा, त्यांना इथं मैदानामध्ये येण्यासाठी तुमच्याकडून आमंत्रण आहे? हो, ते येतो म्हणले. सगळे आमंत्रण पत्रिका दिले त्यांना, ते येणार आहे. बरोबर. म्हणजे संदीपभाई माली यांच्याशी बघा. आता जिथून संपूर्ण टीम आहे, आता यांची नावं सांगा ना मला एकदा, कारण कुठेतरी बघा तुम्ही जे काम करतात ना, तुम्हाला साथ घेऊन ते पण आहेत. बरोबर आहे. हा माझा दादा सुधीर ठाकरे. ह्याचं मी फक्त कौतुक करते, कारण का हा जो आपल्या बैलाचे जो लहानापासून ते आतापर्यंत सगळी सेवा हाच करतो. सगळा हा बैलाचा आपला. बरोबर. प्रथमेश नाव आहे. हा भूषण, नाव सांगा, मोसीम. हा आमचा भाया, अजून नाव काय? हर्षल. बघा म्हणजे कारण मी जास्त करून गावात नव्हते, त्या लहान पोरांचे नाही. आणि जे सगळ्यात मोठे जे दुसरे आयोजक आहेत माझ्या बरोबर, राहुल मनोहर गोडंबे, ते सध्या जरा कामानिमित्त जरा बाहेर गेलेत, त्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत. बरोबर. म्हणजे कुठेतरी सर्वांची साथ आहे. हो. आता टीम खूप मोठी लागेल. आता तू पण बघत असेल, आता मुंबईला मैदानं झाली, खूप सारे अडचणी येतात. जसं निकाल, आता बघा निकालासाठी खूप सारं एक म्हणजे गाडा मालक मान्य करत नाही, पण तुझ्या मैदानामध्ये काय नियम अटी असतील? म्हणजे त्याच्यासाठी काय ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काही पैसे वगैरे भरायला लागणार आहेत? ऐका,
ज्याचं समजा खरंच तो एक उदाहरण बोलता की आपण फॉल घेतले ऑब्जेक्शन घेतो, तो खराच फॉल झाला असेल की बाबा त्या मालकाला त्याचा न्याय भेटणार एवढी मी गॅरंटी देते. आणि ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन घेतात तो 2,000 रुपये जमा करतील. समजा ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर 2,000 रुपये तो रिटर्न जाईल. बरोबर. आणि कुठेतरी आज अखंड महाराष्ट्रभर तुझ्या नावाची चर्चा आहे. म्हणजे बघा कसा एक विचार केला की मैदान घेऊया आज सर्वांना घेऊन. कारण की मी ते मला मगाशीच बोलले ना वगैरे की बाबा की मी एवढ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढे मागते, ओके, की बाबा आजपर्यंत मी बैलगाड्याने मला खूप मोठं केलं, खूप नाव केलं, किंवा माझ्या काही इच्छा की माझ्या बैलाचं नाव करायचं बाबा की आज लोक म्हणले पाहिजे सोनूने काय ते केलं, सोनूच्या मैदानाला जायला पाहिजे, ह्याच्यासाठी मी घेतलं. बरोबर. म्हणजे नावासाठी, माझ्या नावासाठी मी घेतलं. बरोबर. म्हणजे कुठेतरी जो पण गाडा मालक 1 नंबर करून जाईल उद्या सकाळ किंवा ते आठवण सुद्धा करेल की हा 1 नंबर कुठे झालाय तर सोनूताईच्या मैदानाला बघा. म्हणजे कुठेतरी ती आठवण राहू दे. काही विशेष म्हणजे आकर्षक काही ढाल चषक काही असं वगैरे काय? प्रत्येक जे 9 बक्षीस त्यांना ढाल राहतील, प्लस वगैरे क्वार्टर फायनलला पण ढाल राहतील आणि सन्मान चिन्ह आणि एक कूलर म्हणून. आज गरमीचा दिवस आहेत, काहीतरी वाटलं नवीन करावं म्हणून मी कूलर म्हणून क्वार्टर फायनलला देते. बरोबर. आता बघूया आपण. आता मित्रांनो सोनूताईचा भाऊ आहे सुधीर दादाशी बोलूया. काय बोलाल? बघा एक सोनूताई आज अखंड महाराष्ट्रावर फिरत असतं पण तिच्या नावाने ती मैदान घेतं. आज माईब्या कुठेतरी नावारूपाला आहे पण त्याचं नाव अजून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवा असं ताईची इच्छा आहे. काय तुम्ही बोलाल 2 शब्द? खरंच म्हणायला गेलं की आमच्या डोलखामध्ये पहिल्यांदाच हा मैदान होतोय आणि कुठेतरी सोनूताईची इच्छा होती की मैब्याच्या नावाने एक मैदान आपलं झालं पाहिजे. त्यामुळे तिला आमची साथी कायमच राहील. आणि मुंबईच्या गाडा मालकांना एकच विनंती राहील की जशी ती तुमच्या बैलांना आशीर्वाद देते तशी तुम्ही तिच्या मैदानाला आशीर्वाद द्यायला या, हीच विनंती राहील माझी. बरोबर. आता बरेचसे नियम अटी सोनूताई आपण विचारले. अजून लाईव्हचा कॅमेरा किंवा कुठल्या चॅनलवर थेट प्रेक्षेपण होणार आहे हे पण माहिती द्या मला. हे मैदान P3 लाईव्ह वरती जाईल, प्लस वगैरे जे एक अजून एक ऍड होईल त्याच्यामध्ये जे बोराशेवाडील जे होते 7X लाईव्ह. हा 7 आणि बघा मैदानामध्ये आता साताऱ्यामध्ये गेल्यानंतर ना तिकडे नाशिक रिंगीनं झालं तर आता आपल्या मुंबईला जे पण मैदानं झाली तिथे छकड्याचा कुठलाही बंधन नाही. तर आपल्या मैदानामध्ये काय? माझ्या मैदानामध्ये पण कोणत्याही जसं नाशिकचं म्हणजे नाशिकचं असेल त्यांना समजा नाशिक छकड्यावरून जमत असेल, हे माझ्या मैदानाला छकड्याची बंधन नाही. जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जमेल तसं तुम्ही पळवू शकता, कोणताही छकडा यूज करू शकता. बरोबर. आणि नियम जे आपल्या ड्रायव्हरांना मुंबईचे नियम तेच असतील का? जे फक्त ड्रायव्हरांना फक्त इथलं जे मुंबईचे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी फक्त त्यांनी हेल्मेट यूज करावं आणि जे बाहेरून घाटावरून येणार आहे त्यांच्यासाठी आपण हे लागू नये, त्यांचे नॉर्मल राहू शकतात. बरोबर. जसे घाट असतात. चला आता जाता काय आव्हान कारण तुम्ही अखंड मुंबई महाराष्ट्र सर्वांना इथं या मैदानाला येण्यासाठी? मी एकच विनंती करेन की माझ्या मैदानाला येऊन की मला खूप आनंद होईल, सर्व गाडा मालकांनी माझ्या मैदानाला येऊन शोभा वाढेल, एवढीच माझी इच्छा. चला तुम्हाला मी शुभेच्छा देतो. खूप चांगलं तुम्ही नियोजन केलं आहे आणि आपण शुक्रवारी ही बाईट करतो. कुठेतरी लोकांपर्यंत आता हा व्हिडिओ पोहोचणार, त्यानंतर तुम्हाला नक्की 100% त्याच्या बाईटच्या माध्यमातून की जे काही कमेंट केले जातात ना तुम्हाला शुभेच्छा नक्कीच मिळणार. थँक्यू. आता मित्रांनो आपण मैदानाचा आढावा घेतोय. सोनूताई आता जो निकाल आहे बघा, आपण तासाचा जे प्रश्न घेतला नाही, तासभर झाल्यानंतर किंवा काय लॉबी झाल्यानंतर कसा काय निकाल असेल? निकाल म्हणजे समजा तासामध्ये असेल तर तो निकाल आहे, पण तास पलटी असेल तर तो निकाल नाही. तो निकाल नाही म्हणजे जिथं आता आपल्या मुंबईला जे पण काही जो नियम चालतो तोच इतर आहे. बरोबर. आता गट कितीने म्हणजे जसं चिठ्ठ्या तुझ्या आता सांगतो तू 300चा आकडा झालेला पाहिजे, तर आता 300च्या पुढे काही नाही झाला तर मग बक्षीस 30 राहील का कमी करणार? बक्षीस 30 राहील. 30 बक्षीस राहील ना. आणि जसं आता तुमची संपूर्ण टीम आहे बघा आता खूप छान आहे, कारण हा रान कुठला आहे ते पण एकदा मला माहिती सांगा. हे रान पूर्ण असं लाल मातीचं आहे. आणि पाठीची लांबी आणि रुंदी ही पण माहिती द्या. लांबी म्हणजे एक 10x14 ना, 10x14 फाटी. बरोबर. काही ठिकाणी मैदानात 10x12 असते, पण आम्ही 10x14 केली. 14. आणि अशी पल्ला कितीचा आहे? हा 900 फूट. 900 फुटाचा म्हणजे कुठेतरी 900 प्लसच आहे, पण 900 फूट. बरोबर आहे. कारण कुठेतरी बघतो ना आपण जी काही बैल असतात ना, मी ह्याच्यासाठी काय केलं की मुंबईमध्ये बिंजोडचे बैल पुरतात त्यांना पूर्ण लांबडी फाटी लागते. बरोबर आहे. जेणेकरून बाबा की सर्व मुंबईचे बैल येणार, घाटावचे येणार, की बाबा मला काय वाटलं जसं मोठं रान असेल तेवढे बैल चांगले पळतात आणि दिसायला पण ते भारी वाटतं, म्हणून ह्याच्यासाठी मी हे केलं. बरोबर. चला आपण बघूया. आता आपण आलेलो आहे इकडे जो निकालाचा भाग आहे. आता इथून पुढे बघा बरेचसेच गाडा मालकांना पुढे पण बैला आवडण्यासाठी खूप मोठी जागा लागतं. तर सोनूताई आपल्याला जागा दाखवेल. सोनूताई सांग आम्हाला कुठपर्यंत जागा आहे?
ही जागा आपली सरळ आहे पूर्ण एंडपर्यंत. कमीत कमी 300 ते 400 मीटर आहे पुढं. म्हणजे निकाल आहे तो इथे निकाल आहे हा, त्या निकाल आहे. पाटीवरती. इथून कमीत कमी 400 ते 500 फूट जागा पुढे continue थांबायला आहे. आणि मला वाटतं बैल बांधायला पण खूप जास्त आजूबाजूला झाड आहेत ना. हो, बरोबर. हे सगळे इकडे काजूची रान आहे, काजूची झाड आहेत सर्व. बरोबर. आणि मला वाटतं मैदानामध्ये येण्यासाठी कुठले काही म्हणजे झंझटमध्ये नाही, कारण रस्ता बाजूला आहे ना. हायवे आहे टोटल हायवे. बरोबर. बघा बाजूला हायवे आहे, म्हणजे कुठेतरी कुठल्याच प्रकारची अडचण नसणार आहे. चला या जाऊ आपण. स्क्रीन पण असणार आहे आणि कॅमेरा किती असणार आहेत? कॅमेरा वरती 2 असतील, खाली 2 असतील, असे 4 कॅमेरे. 4 कॅमेरे, म्हणजे सुट्टीला 2 आणि निकालावर 2. हो. आणि ड्रोन पण असणार आहे. ड्रोन पण असेल. चला, म्हणजे कुठेतरी निकाल एक पारदर्शक असणार आहे. पण बघा खूप लांब, म्हणजे बघतोय ना मी आता मैदानामध्ये आल्यानंतर मी स्वतः म्हणजे एक आश्चर्यचकित झालो आहे. कारण एकदम सरळ सीधा रान जो आपण बोरीच्या वारीला बघतो ना, तो तसाच रान आहे. आणि एकदम लांबीची पाटी आहे. तुम्ही बघू शकता, जे लांब बैलं पळतात ना लांबच्या पाठीला, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची पाटी आहे ही. आणि प्रत्येक गाडा मालकांनी 100% इथं यावा आणि या मैदानाची शोभा वाढवावी अशी माझी तुम्हाला विनंती राहील. ही बाईट पडल्यानंतर तुम्हाला सर्व काही नियम अटी आहेत ते माहिती पडून जातील. चला, धन्यवाद. नक्की या 22 तारखेला कुठेतरी सोनूताई आहे ती बघा सर्वांसाठी एक आशीर्वाद घेऊन येते, तर तिच्या मैदानाला पण आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी या. धन्यवाद. आणि मथुर पण येतोय, त्यांची इच्छा पण आहे, आणि राहुल दादाचं बोलणं पण झालं त्याच्याशी.